मला असं वाटतं की ते उगाच काहीतरी आणण्यासाठी आपण एक चालू असतं ना, तर ते खूप असतं. पण मी पण त्यांना आपल्या पेजवर आणतो आणि मग मला कधी कधी खूप असं हिस्टॉरिक, जॉग्रफिक असं सगळं त्यांना सांगावं लागतं. मग ते ऐकतात आणि मग आम्ही एका पेजवर येतो. फायनली लुक वाईज मी त्यांनाही तेच सांगतो की सर आप खाली शूट कर रहे हो लेकिन जो दिखने वाला है वो मेरा है. तर मला ते तसंच दाखवायचं, असं बऱ्याचदा मला एक्सप्लेन करावं लागतं. कधी कधी अमराठी असतात त्यामुळे त्यांना मराठी कल्चरबद्दल पण माहीत नसतं. तर त्यावेळेला त्यांना समजावून देणं आणि त्यांच्याकडनं म्हणजे हो म्हणून काम पुढे चालू ठेवणं हे आपलं एक सगळ्यांचं एक ताळमेळ असतो. पण मला असं वाटतं की दिग्दर्शकाला सोप्या पद्धतीने सगळं सांगून जर दिग्दर्शक ओके असेल तर मग दिग्दर्शकच नंतर सांगतो नाही ये बराबर आहे, ऐसे ही करना है आपने को, तर मग ते सुरू होतं. आपण बरेचदा कुठलाही सिनेमा का नाटक रिलीज झालं ना, अभिनेत्यांचे की अरे काय छान काम केलं, का डिरेक्टर काय छान डिरेक्ट केलं, आठवतंय की कधी कोणी बोललं की अरे प्रेक्षक इंडस्ट्रीतले की कुठल्या अशा गोष्टी ज्या आपल्या सेटमध्ये होत्या की येऊन सांगितलं आणि तुला पण की अरे किती बारकाईने बघतात, असं झालंय काय कधी? आठवतंय का? झालं असेल पण आठवत आहेत का 1-2 इन्सिडेंट्स? आठवतंय आणि मला ते खूप आवडीचं वाटतंय. कारण आम्ही दोघी नावाची एक फिल्म केलेली. त्या फिल्ममध्ये प्रियाचं जे घर आहे तर ते आम्ही त्या घरामध्ये ती मायक्रोबायोलॉजिस्ट असते आणि तिच्या पुण्याची स्टोरी आहे काही? हा, म्हणजे गौरी देशपांडेंच्या एका कथेवर होती, पाऊस आला मोठावरती, आणि प्रतिमा ताईंनी ती डिरेक्ट केलेली, ज्याला नॅशनल पण आहे. तर त्या सिनेमामध्ये ती मायक्रोबायोलॉजिस्ट असते आणि तेव्हा मी एक मायक्रोस्कोप जो असतो त्याचा एक लॅम्प तयार केला होता. आणि मी तो असा केलेला कारण तिच्या आवडीच्या गोष्टी ज्या आजूबाजूला आवडणार ना, तर तिने तो असा लॅम्प ठेवला, तिथे ती अभ्यासाला बसली. म्हणजे युजली मायक्रोस्कोप आपण बघण्यासाठीच वापरतो, पण त्याचा मी लॅम्प करून लावला होता. आणि कुठल्या तरी एका शिकणाऱ्या एका कॉलेजमधल्या एका मुलीनी मला मेसेज करून फेसबुकला ते कळवलं होतं की अरे हे खूप मस्त वाटलं आणि वेगळंच आहे काहीतरी आणि पहिल्यांदाच बघते वगैरे. तर मी म्हटलं हो, अगर मला असं वाटतं मीच पहिला असेल ज्याने असं काहीतरी लॅम्पला कन्व्हर्ट केलंय. तर ते तिला आवडलं होतं आणि तिने मला कळवलं होतं. तर मला असं वाटतं की बारीक बारीक गोष्टी खूप लोक बघत असतात. रिच आउट होण्यासाठी त्यांच्यापर्यंत, म्हणजे त्यांना पण माहीत नसतं कोणापर्यंत रिच आउट व्हायचं, किंवा ते नाव सुरुवातीला अगदी सहज गेलेली असतात त्यामुळे ते कधी कधी नाही होत. पण काही लोक ठरवून रिच आउट होतात. जसं की काय झालेलं, जेव्हा घरत गणपती माझी फिल्म आली, तर घरत गणपतीच्या वेळेला मला अनेक लोकांनी विचारलं हे घर कोकणात कुठे. तर मी तोपर्यंत, म्हणजे जोपर्यंत फिल्म रिलीज झाली, फिल्म रिलीज नंतर मी सगळ्यांना रिप्लाय दिले होते की अरे हे कोकणात घर नाही आहे, हे केरळमध्ये घर आहे. बरं काय झालं, कोकणातही खूप सुंदर घरं आहेत. आम्ही खूप 22-25 घरांची रेकी केली. पण आपल्याकडे काय व्हायचं की आम्हाला पूर्ण घर 1.5 महिन्यासाठी हवं होतं शूटिंगला. आणि जर ते मिळालं नसतं तर ती गोष्टच, कारण 70% घरातली गोष्ट आहे ती. हा, म्हणजे कारण गणपतीच्याच पिरियड मधली ती गोष्ट आहे. तर काय झालेलं की आम्हाला पूर्ण घर 1.5 महिन्यासाठी कोणीच द्यायला तयार नव्हतं. पहिली गोष्ट आपल्या पूर्ण महाराष्ट्रात आम्ही जिथे जिथे बघितलं. आणि दुसरी गोष्ट, एक भाऊ तयार व्हायचा आणि दुसरा भाऊ तयारच नाही व्हायचा. ही आपल्या घरातली खरी परिस्थिती आहे. म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्या घरातली परिस्थिती आहे. काका म्हणता जीभ मागे सरके तसं. तर त्यामुळे आम्हाला घर मिळत नव्हतं आणि घर मिळालं नाही. आणि मग फायनली आम्हाला एका रीलमध्ये असं घर दिसलं. एका वेडिंगच्या रीलमध्ये घर दिसलं, आवडलं, चला रेकी करूया म्हटलं. ते घर आवडलं आणि ते खरं तर केरळ आणि हा सगळा कोकणचाच पट्टा असल्यामुळे, कारवार वगैरे, हा त्या पुढे नाही, केरळमध्ये, प्रॉपर केरळमध्ये एडपुन्ना नावाचं गाव आहे, तिकडे आम्ही हे घर बघितलं. तर ह्या घराची पण गंमत काय माहितीये का, हे घर एका कॅथलिक माणसाचं होतं. त्यामुळे घरातल्या भिंतींवरती ऍक्च्युअल मातीनी कोरलेले काही कॅथलिक एलिमेंट्स होते. तर ते सगळे काढणं तर शक्यच नव्हतं. मग तिथे काही कपाट लावलं, मग तिथेच कपाट का असेल, मग त्याच्या बाजूला काय असेल, हे सगळं, म्हणजे लिटरली एवढं मोठं घर असून सुद्धा मी कांदे पण वाळत घातलेले तिकडे, जे आपल्या युजली घरात कोकणातल्या किंवा कुठल्याही गावच्या घरांमध्ये असतं. तर ते सगळं बारीक 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 आम्ही डिटेलिंग खूप केलं होतं त्या घरामध्ये. डेडो पद्धतीचा रंग वापरला होता. म्हणजे आजही म्हणजे त्याच्यानंतर मी आत्ता जेव्हा केरळमध्ये गेलेलो, म्हणजे जवळजवळ फिल्म झाल्यानंतर 2 वर्षांनी, 2.5-3 वर्षांनी,
तर तेव्हा त्यांनी एक रूम तशीच ठेवली आहे, कारण त्याला ती आठवण म्हणून ठेवायची होती त्या घरातल्या मालकाला. आणि ते मला इतकं भरून आलं आणि तो मला म्हणाला की नाही, हे आम्हाला ना फील गुड करतंय, हे आम्हाला असं आहे तसं आहे. आणि त्यांनी ते घर एक रूम त्यांनी तशीच ठेवली जे ते रूम शूटला पण देत नाही. बाकी अख्खं घर त्याच्यानंतर अनेक शूट झाले, अनेक लोकांनी आपले रेफरन्स काढून दाखवले. म्हणजे एका तर मीटिंगमध्ये मला घरत गणपतीचेच रेफरन्स दाखवत होते आणि सांगत होते की आम्हाला हे असं हवंय. आणि त्यांना माहीतच नव्हतं की मीच केलाय तो सिनेमा. ते म्हणजे बघ हा. आणि मला तिकडे एक ते नाव घेऊ शकतो नाही, आणि ते चहा घेऊन आले ते चहा घेऊन आले एक जण, आणि ते मला म्हणाले की अहो सर, ते काय घरत गणपतीचं मस्त होतं. आणि त्यांनी 2-3 लोकांनी माझ्याकडे बघितलं, ते म्हणाले आपने किया है? म्हटलं हा मैंने किया था. तो आप बोल नाही. तर मग म्हटलं नाही, काय झालं, मला असं वाटलं की तुम्ही सगळंच चांगलं काय बोलताय का वाईट पण काही बोलणार, ज्याने मला शिकायला मिळेल, म्हणून मी थांबलो होतो, म्हणून मी तुम्हाला काही बोलत नव्हतो. असं तो विषय मी कन्वर्ट केला. पण त्याचं पण सगळं क्रेडिट ऑफकोर्स डिरेक्टरला जातं, कारण डिरेक्टरनी नवज्योत बांदिवडेकर त्याचा डिरेक्टर आहे, आणि त्यांनी खूप माझ्यावरती विश्वास टाकला. कल्चरली गोष्टी होत्या, तर तो मला म्हणायचा की नाही, हे तूच आम्हाला सांग. आणि ते सगळं, आणि ते आम्ही सगळं खूप छान पद्धतीने केलं. म्हणजे आमचं गाण्यात पण आम्ही त्या हांड्यामध्ये दगड टाकतो किंवा हे सगळं आम्ही बारीक 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 त्यांनी सगळं दाखवलंय. तर मला कुठेतरी असं वाटतं की ते खूप महत्वाचं होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला या निमित्ताने सांगायची ती म्हणजे गणपतीचा उत्सव होता, आणि गणपतीची मूर्ती प्रत्येक फ्रेममध्ये दिसणार होती. त्यामुळे मला जे जास्वंद आहे ते मला फ्रेशच पाहिजे, रोजच पाहिजे, असं सगळं माझे खूप हट्ट होते. तर सगळ्यात पहिलं मी काय केलं असेल तर मी नवज्योतला सांगून आधी त्या घरात गेलो, तिकडे मी एक जास्वंदाचं झाड लावलं, आणि मग मी आलो. आणि मग आम्ही परत 20 दिवसांनी गेलो, आणि मग आमचं काम सुरू झालं. तेव्हा झाड येऊन झाडाला रोज 2 फुलं तर यायची. आणि माझं शूटिंग होईपर्यंत त्या झाडांनी पण मला इतकी मोठी साथ दिली आहे की रोज फुल असायचं, रोज मी काढून फ्रेश फुल वापरायचो. आणि त्यामुळे माझं त्या झाडांनी पण म्हणणं ऐकलं. म्हणजे आपण तेच आहे ना, आपण जर एकदा ठरवलं की आपल्याला हे करायचंय ते आपण करतो. त्यामुळे शेवटपर्यंत, अगदी शेवटच्या सीन पर्यंत ते झाड तसंच होतं.